नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. खरं तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा होता की मागच्या वर्षी काउन्सिलिंग करत असताना विविध पालकांकडनं आणि त्यांच्या मुलांकडनं मला अशा विविध प्रकारचे सल्ले आले होते की सर तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून असो किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून असो आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. आमच्या सोबतच आमचे सारखे जे विद्यार्थी या प्रोसेस मधून जात आहेत तर त्यांना तुम्ही तुमचं जे काही ज्ञान असेल ते तुम्ही त्यांच्यासोबत शेअर केलं पाहिजे, ज्याच्यामुळे तुम्हाला एक तुमच्याकडनं एका वाईड ऑडियन्स पर्यंत पोहोचण्याचा एक चांगल्या प्रकारे पार पडेल आणि त्याच्यामुळे पालकांची आणि विद्यार्थ्यांची होणारी फसवणूक असो किंवा सोबतच काही गोष्टी ज्याच्यामुळे त्यांचं ऍडमिशन जवळजवळ अशक्य झाल्यासारखं वाटतं, तर या गोष्टी घडणार नाही. त्यांना लवकरात लवकर ऍडमिशन मिळेल, ज्याच्यामुळे त्यांना आर्थिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या त्रासाला कंटाळण्याची गरज राहणार नाही. तर या सगळ्या गोष्टी मी लक्षात घेता यावर्षी मी एक सिरीज कंटिन्यू करतोय, ज्याच्यामध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला विविध प्रकारच्या बारीक मायन्यूट गोष्टी तुम्हाला समजावून सांगेल की काउन्सिलिंग प्रोसेस कशी असते, त्याच्यातनं तुम्ही कशा प्रकारे स्वतःसाठी एक सीट राखीव करू शकतात, सोबतच होणारी आर्थिक फसवणूक, सोबत तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागतात, तुम्हाला कोणतं राज्य कोणत्या फीजमध्ये योग्य आहे, तुम्हाला कॉलेजेसकडनं मिळणाऱ्या विविध सुविधा, त्याच्यासोबतच गुणवत्ता आणि सोबतच असलेली क्वालिटी एज्युकेशन, वेल इक्विप्ड हॉस्पिटल्स, सोबतच असणारे एक्सपिरियन्स फॅकल्टी, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपल्यासाठी जे कॉलेज योग्य राहील त्याची निवड आपण कशी केली पाहिजे